नमस्कार, मी अनिश होले. फ्रॉड स्टोरीजच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ही जी कथा आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे फ्रॉड बद्दल, ही सर्वसामान्य लोकांना संबंधित आहे आणि आपली प्रॉपर्टी सेफ आहे का नाही असंच मला या कथेचं नाव द्यावं असं वाटतंय. याचं कारण असं आहे की अनेकदा आपण काही प्रॉपर्टी घेतो, आपल्याला वाटतं ती लीगली आणि सर्व बाबींनी आपण सेफ केलेली आहे, पण नेमकं ती आपल्या ताब्यात आहे का नाही आणि ती सेफ आहे का नाही हे कसं समजायचं, त्याची ही कथा आहे. आतापर्यंत जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण या आणि अशा अनेक कथा तुम्हाला याच्यातनं पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील की ज्याच्यामुळे वेगवेगळ्या फ्रॉड मधनं कसं अडकायचं नाही हे तुम्हाला समजू शकेल आणि या कथा इंटरेस्टिंग पण आहेत. सो मी कथा कंटिन्यू करतो. आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये फ्लॅट्स घेतले असतील. वेगवेगळ्या शहरामध्ये असं म्हणायचं असं कारण आहे, समजा तुम्ही इंजिनियर होऊन नाशिकमध्ये एखाद्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये जॉब करायला जॉईन केलं, 5-10 वर्ष नाशिकमध्ये होता, पुढे कुठे जाणार काय माहित नाही, त्या इन्कमवर तुम्ही तिथे एखादा 1 BHK फ्लॅट घेता. मग तुम्हाला जॉबमध्ये जम्प मिळते, मोठी सॅलरी मिळते, तुम्ही पुण्याला शिफ्ट होता, 10-15 वर्ष तिकडे राहता, तेव्हा तिथे एखादी ऑपॉर्च्युनिटी दिसते, तिथे तुम्हाला एखादी स्कीम येते आणि तुम्ही म्हणता इथे पण आपण एक फ्लॅट घेऊन ठेवू, तिथे पुन्हा एक 2 BHK घेता, पुन्हा एक मोठी जम्प मिळते, कदाचित तुम्ही न्यूयॉर्कला जाल, सिंगापूरला जाल, मुंबईत असाल, पण मोठ्या पगारावर नोकरी करता, तिकडे एखादं घर घ्याल. पण या 2 प्रॉपर्ट्या सुद्धा नुसत्या पडून राहाव्यात असं काही कुणाला वाटत नाही. प्रत्येक जण स्वतःच्या ऍसेट मधनं रिटर्न्स मिळवायचा प्रयत्न करतो आणि रिअल इस्टेटच्या ऍसेटमध्ये सगळ्यात मोठा रिटर्न म्हणजे रेंट, ऑब्व्हियसली. सो असे अनेक लोक ज्यांनी त्या शहरांमध्ये फ्लॅट्स घेऊन ठेवले ते भाड्याने द्यायचा प्रयत्न करतात. आता जेव्हा फ्लॅट भाड्याने देतात त्यात एक वाद प्रत्येक कॉलनीमध्ये, हाऊसिंग कॉलनीमध्ये नेहमी येतो, ते म्हणजे तो फ्लॅट कुणाला दिला पाहिजे. तुम्ही एखाद्या कुटुंबाला द्यावा की ऑफिस म्हणून द्यावा की विद्यार्थ्यांना द्यावा, यामध्ये त्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांची काही नियमावली असते, ती त्यांच्या सोयीप्रमाणे असते. शक्यतो लोक ऑफिससाठी नको म्हणतात, कारण त्याच्यामुळे तुमच्या हाऊसिंग कॉलनीचा सगळा नक्षाच बदलून जातो. पण राहायला म्हणून भाड्याने द्यायचं असेल तर नियमावली अनेकदा अशी असते की फक्त फॅमिलीला द्या. पण जिथे, आणि बहुतेक ठिकाणी असंच होतं की जिथे कॉम्पिटिटिव्ह रेंट्स असतात, म्हणजे फॅमिली 10,000 देऊ शकते पण स्टुडंट्स मात्र 12-15,000 देऊ शकतात, कारण ते भाडं 3-4-5 स्टुडंट्स मध्ये विभागून घेतात आणि ज्याचं घर असतं त्याला जास्त भाडं मिळतं. त्यामुळे अनेकदा हा निर्णय या बाजूने लागतो की नाही, स्टुडंट्सना दिलं तरी चालेल, कारण यात सगळ्याच फ्लॅट ओनर्सचा फायदा असतो. आणि मग कॉलनीमधले 1, 2, 5, 10, 20, 25 फ्लॅट्स स्टुडंट्सना दिले जातात. पण अशा अनेक कॉलन्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये मी पाहिलंय की त्यामुळे एक न्यूसेन्स चालू होतो, कारण फॅमिली ज्या तिकडे राहत असतात त्यांचं एक लाईफ सायकल, त्यांचा रिदम वेगळा असतो आणि स्टुडंट्सच्या लाईफचा रिदम वेगळा असतो, ऑब्व्हियसली. आणि फॅमिलीज जेव्हा रात्री झोपायला जातात तेव्हा हे स्टुडंटची ऍक्टिव्हिटी चालू झालेली असते, अरे ब्रेड आणू का, किंवा आज रात्री तिकडे जायचं का, असं तो खाल्लं 3ऱ्या मजल्यावरच्या मित्राला विचारत असतो. आणि 1ल्या-2ऱ्या मजल्यावरचे जे लोक 10 वाजता रात्री झोपायचा प्रयत्न करत असतात त्यांना त्रास होतो. या तक्रारी होतात, माफी होते, भांडणं होतात, पण हे असंच चालू राहतं. ही कथा आहे बेळगाव मधल्या अशाच एका हाऊसिंग कॉलनी मधल्या फ्लॅट मधली, ज्याच्याने तुम्हाला हे समजेल की तुमची प्रॉपर्टी सेफ आहे का नाही, हा असं मी तुम्हाला का म्हणतोय. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक कथा घेऊन मी येणार आहे. ही जी कॉलनी होती, आनंद नगर असं त्याचं नाव होतं, ती बेळगावच्या आउटस्कर्ट्सवर होती. म्हणजे जेव्हा हे इंडस्ट्रीयल आणि IT आणि एज्युकेशनचा बूम झाला तर तेव्हा नॅचरली त्या सगळ्या लोकांना घरं हवी होती. रिअल इस्टेटचा बूम झाला, त्यात अनेक लोकांनी फ्लॅट्स घेतले, पण सगळेच फ्लॅट्स काही लगेच भरले जात नाहीत
आणि विशेषतः शहराच्या आउटस्कर्ट्सवरच्या ज्या कॉलन्या आहेत तिथले फ्लॅट्स काही पटापटा भरले जात नाहीत. मग ते लोक त्या फ्लॅट्स मधनं रिटर्न्स मिळवण्यासाठी ते भाड्याने देतात. आणि विशेषतः बेळगावमध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा अनेक इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस चालू झाली होती. त्यात अक्षरशः दरवर्षी शेकडो हजारो विद्यार्थी यायचे आणि काही दशहजारांच्या संख्येत बेळगावमध्ये नवीन लोक राहायला आले होते, जे ऑब्व्हियसली बाहेरच्या जिल्ह्यांमधले, बाहेरच्या स्टेट्स मधले होते. त्या लोकांना हे फ्लॅट सोयीचे असतात कारण त्यांना येण्या जाण्याचा प्रश्न नसतो, ठराविक वेळा नसतात आणि त्यांना ऍडजस्ट करावंच लागतं. अशा एका कॉलनीमध्ये, आनंद नगर ज्याचं नाव आहे, तिथे 7 मजल्याच्या 6 टावर्स होते आणि प्रत्येक मजल्यावर 3 फ्लॅट होते. असे 125-150 फ्लॅट्सची कॉलनी होती. जवळजवळ सगळे विकले गेले होते, पण त्यातले 50 ते 60 फ्लॅट्स ऑक्युपाईड होते आणि ते वेगवेगळ्या इमारतीत वेगवेगळ्या संख्येने ऑक्युपाईड होते. तेव्हा काही इमारतींमध्ये 10 फ्लॅट्स ऑक्युपाईड आहेत, तर काही इमारतींमध्ये मात्र 2च होते. जसं आनंदनगरमध्ये ज्या इमारतीत ही घटना घडली तिथे त्या ई नंबरच्या टॉवरमध्ये 2च फ्लॅट्स ऑक्युपाईड होते. 1 नंबरला मिस्टर राजन वेलगुट्टी, जे एका कंपनीमध्ये HR मॅनेजर होते, ते स्वतः राहत होते, त्यांचाच फ्लॅट होता. आणि 21 नंबरचा फ्लॅट 7व्या मजल्यावर मिस्टर नायर, जे पूर्वी बेळगावात नोकरी करत होते पण इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये असल्यामुळे त्यांना एक मोठा जॉब मुंबईमध्ये मिळाला आणि ते तिकडे शिफ्ट झाले. त्यांनी त्यांचा फ्लॅट स्टुडंट्सना भाड्याने दिला होता. त्या फ्लॅट मधली मुलं रात्री पार्टी करायचे, कधी कधी दंगा व्हायचा, म्युझिक चालायचं, 1-1:30 पर्यंत, उशिरापर्यंत गोंधळ चालायचा. तक्रारी झाल्या, नायर साहेबांनाही कॉन्टॅक्ट केलं, नायरे त्या मुलांना झापायचे, हे सगळं चालूच राहिलं. पण ते प्रकार काही पूर्ण बंद पडले नाहीत. हे जेव्हा चिडचिड आणि झापाझापी व्हायची तेव्हा तात्पुरतं ते कमी व्हायचे प्रकरण परत काही काळाने वाढायचं. अशाच एका रात्री 1 वाजता तिथे जोरदार पार्टी चालू होते आणि शेवटी सगळेच तिथले जे रहिवासी होते त्या कॉलनीमधले उठले आणि मग त्यांना आता राहावे ना, त्यातले 15-20 लोक बॅट आणि स्टिक वगैरे घेऊन वेलबुट्टींकडे आले की आज जरा काहीतरी ऍक्शन घेऊ याच्यावर आणि त्या पोरांनी जर जास्त विरोध केला तर ठोकून काढू, या तयारीने लोक गेले होते. तसे हे सगळे मध्यमवर्गीय, सुशिक्षित, सुसंस्कृत लोक, पण रात्री 1 वाजता झोपेतनं उठवल्यावर पण माणसाचं काही ताळतंत्र राहत नाही. वेलबुट्टींच्या घरी ते पोहोचले. वेलबुट्टी तर आधीच उठून बसले होते, पण यापूर्वी त्यांनी जरा आकांडतांडव केल्यामुळे, त्यांना समजुतीने घ्या वगैरे असा सल्ला मिळाल्यामुळे ते स्वतः गेले नव्हते, पण त्यांची अख्खी फॅमिली जागी होती. हे लोक त्यांच्या घरी पोहोचल्याबरोबर ते 7व्या मजल्यावर लिफ्टनी गेले. फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. आत 20-22 मुलं होती, नाचत होती म्युझिकवर आणि ऑफकोर्स ते सगळे दारू बिरू पिलेले होते. खोली धुरानी भरली होती सिगारेटच्या. जेव्हा हे लोक गेले तेव्हा ते म्युझिक बंद करून शांतता करण्यात 4-5 मिनिटं गेली. नॉर्मली ही मुलं, असा काही दंगा झाला की नाही काका जाऊन दे, अरे जाने दो ना, हम ऐसा नहीं, आगे से नहीं करेंगे वगैरे वगैरे करायचे. पण इथे मात्र त्यांची चांगली तार लागली होती आणि त्यांनी पण अरेरावेची भाषा केली, माफी वगैरे मागणं तो सोडा, शिवीगाळ सुरू केला आणि तेही मारामारीच्या तयारीत होते असं दिसलं. त्यामुळे मग शेवटी वेलबुट्टी साहेब, जे कायदा जाणत होते, ते म्हटले थांबा आता पोलीस चौकीलाच फोन करतो. आणि म्हणून फोन लावायला लागल्याबरोबर त्यांच्या असं लक्षात आलं की खारकन सगळ्यांचे चेहरे उतरलेत आणि त्यातला एक जण येऊन वेलबुट्टींचा हात पकडला आणि म्हटला की नाही फोन मत करू. आता एकदम या सगळ्या लोकांना प्रश्न पडला की सडनली या लोकांचा अटिट्यूड का चेंज झालेला. मग त्यांनी अजूनच जोरला, नाही फोन लावतो आणि तुमच्या पण आई वडिलांचे नंबर द्या, घरी फोन करतो. मग ती सगळीच मुलं गयावया करायला लागली, जरी सगळे पिलेले होते आणि तारेत होते. म्हणे नहीं अरे हम पार्टी नहीं करते, इनफैक्ट यहाँ से चले जाते हैं, पर आप ना घर पे फोन मत करो, पुलिस स्टेशन में फोन मत करो. आता या लोकांना प्रश्न पडला की नुसतं पोलीस स्टेशन आणि आई वडिलांचं नाव काढल्याबरोबर हे लोक एकदम असे गयावया काय करायला लागले. शेवटी 5-10 मिनिटं वाटाघाटी झाल्यानंतर यांच्यातले काही जे जाणकार आणि जरा बुजुर्ग लोक होते ते म्हणले इतना क्यों डरते, मतलब क्या हुआ है, असल में तुम सच बताओ फिर हम पुलिस कंप्लेंट नहीं करेंगे. त्यानंतर त्या मुलांनी जे काही सांगितलं ना
ते ऐकून तुमच्या सुद्धा डोक्यावरचे केस उभे राहतील जर तुम्ही असे फ्लॅट्स कुठे भाड्याने दिले असतील किंवा दुसऱ्या शहरात तुमचे फ्लॅट असतील. त्या मुलांनी सांगितलं ते असं, हा फ्लॅट आम्ही भाड्याने घेतलेला नाहीये. इनफॅक्ट हा कुणाचा आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही. आमच्याकडे फक्त याची किल्ली आहे आणि आम्ही हा अधूनमधून अशा कामासाठी वापरत असतो. ऐकणारे सगळे अवाक झाले. ते म्हणले, मग तुम्हाला ही किल्ली कुठून मिळाली? ते म्हणले की आमच्या आधीचे सिनियर्स पास होताना ही किल्ली आम्हाला देऊन गेले आणि आम्ही पुढच्या वर्षी पास आउट होऊ तेव्हा ही किल्ली आम्ही आमच्या ज्युनियर्सना देऊन जाऊ. आता मात्र सगळ्यांची धडधड व्हायला लागली. ते म्हणले, तुम्ही खरंच स्टुडंट्स आहात ना? ते म्हणले, सर आम्ही स्टुडंट्सच आहोत. असे बेळगावमध्ये 200 फ्लॅट्स आमच्या लोकांकडे आहेत आणि ते कुठल्या पर्टिक्युलर कम्युनिटी, कुठले स्टेट, या डिस्ट्रिक्ट मधलं असं कुणाकडे नाहीयेत. तर ते स्टुडंट्स लोकांमध्ये हे वाटले जातात. हे ऐकल्याबरोबर वेलगुड टीमने नायरना फोन केला आणि ते म्हणले, नायरही गडबडले की 1:30-2:00ला वेलगुड टीमचा फोन आला, काय गडबड झाली का? ते म्हणले, अहो ते तुमचे भाडेकरू गडबड करताय. ते म्हणजे कसले भाडे करू? तुम्ही तक्रार करता म्हणून गेले 2-2.5 वर्ष मी कुणाला हे फ्लॅट भाड्यानेच दिलेलं नाहीये. आता मात्र सगळ्यांचे धाबे दणाणले कारण गेले 2-2.5 वर्ष इथे मुलांची ये जा आहे, पार्ट्या चालू आहेत, तक्रारी केलेल्या, त्या मुलांनी गयावया केलेली आहे. काही काळ ते चांगले पण वागलेले आहेत. पण याचा अर्थ त्यातला कोणीही भाडेकरू नव्हता. नायरनी फ्लॅट भाडे दिले नव्हता. त्या मुलांनी तो भाड्याने घेतलेला नव्हता. कसलंही फायनान्शियल एक्सचेंज नाही, पण ते सर्रास तिथे राहत होते. अजून जेव्हा त्या मुलांना टोचलं तेव्हा त्याने सांगितलं की शहरभर हे सगळीकडेच असं चालू आहे. आता मला सांगा, अशा परिस्थितीत तुमचा जर असा फ्लॅट असेल दुसरीकडे, म्हणजे अगदी तुमच्याच शहरात दुसऱ्या भागात किंवा दुसऱ्या शहरामध्ये, तर तो खरंच सेफ आहे का? म्हणजे त्याच्या मालकी हक्काबद्दल मी बोलत नाहीये, तर तो वापरला जातोय पण त्याचे तुम्हाला पैसे मिळत नाहीये. आता याच्यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील की मुलांना कसं कळतं की हा फ्लॅट रिकामा आहे आणि याच फ्लॅटमध्ये आपल्याला जायचं? तर कसं असतं, हे त्या मुलांकडनं कळलेली कथा आहे की एक ग्रुप ऑफ स्टुडंट्स एखाद्या ठिकाणी फ्लॅट भाड्याने घेतात. मग जेव्हा ते सोडतात वर्षाच्या शेवटी, तेव्हा ते त्याच्या काही किल्ल्या करून ठेवतात आणि त्यांच्या ज्युनियर्सना पास करतात. ते ज्युनियर्स त्यांच्या गरजेप्रमाणे काही काय राहतात, येतात जातात, नवीन मुलं येत राहत जातात. ते परमनंट तिथे राहत नाहीत, नाहीतर ते पकडले जातील आणि मग त्यांच्यावर गुन्हा नोंदवला जाईल असं त्यांना भीती असते. त्यामुळे ते येत जात राहतात पण पूर्ण वेळ वापरत नाहीत. आणि पार्ट्यांना किंवा त्यांच्याकडे कोणी पाहुणा आला, त्यांचा मित्र आला, 10-15 दिवसांसाठी राहतोय, तर त्याच्यासाठी ते हे फ्लॅट वापरतात. शक्यतो ते त्या इमारतींमध्ये सगळ्या लोकांशी सौहार्दाने राहतात की ज्याच्यामुळे पंगा होऊ नये, कारण हा सगळा चोरीचा मामला आहे. आता त्यांना कसं कळतं की या इमारतीत असा फ्लॅट आहे की जो ते अशा पद्धतीने वापरू शकतात? शक्यतो रिमोट कॉलन्यांमध्ये की जिथे 200 फ्लॅट्स आहेत आणि त्यातले 100-125 वापरले जातात, अशाच ठिकाणी हे होतं. ह्याचं कारण तिथे बहुतेकांना असं वाटत असतं की हा फ्लॅट त्या ओनरनी कुणाला तरी दिला असेल, त्यामुळे कोणी चौकशीला जात नाही. शिवाय तिथे खूप ये जा नसते, म्हणजे वर्दळ नसते, की ज्यामुळे हे शोधून काढणं कठीण आहे की इथे राहणारे कोण आहेत आणि बाहेरनं येणारे जाणारे कोण आहेत. शिवाय ज्या कॉलनीमध्ये फ्लॅट्स कमी भरलेले असतात तिथे वॉचमन किंवा फॅसिलिटी या सगळ्या सोयी नसतात आणि त्यामुळे कोणी कोणाला काही विचारत नाही. आता तुम्हाला अजून एक प्रश्न असा पडला असेल की अरे आम्हाला काही समजणार नाही का की असं कोणी केलं असेल तर, म्हणजे असे स्टुडंट्स फुकट राहत आहेत आणि आमची परवानगी नाही घेतलेली. तर आता मग मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या इमारतीमध्ये किंवा तुमच्या शेजारच्या इमारतीमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये जी काही असे फ्लॅट्स स्टुडंट्सना भाड्याने दिलेत, तुम्हाला खरंच माहिती आहे का की याच स्टुडंट्सना या गृहस्थांनी हा फ्लॅट दिलेला आहे, का हे कोणीतरी वेगळेच आहेत? तुम्ही मनातल्या मनात स्वतःला विचारा की त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मुला मुलींना तुम्ही ओळखता का आणि त्यांचे काही कागदपत्र तुम्ही तपासलेत का? धन्यवाद.